नमस्कार, कसे आहात? सकाळचे वाजलेत 7:45 आणि चिकू स्कूलला गेला आहे आणि आज आहे ना मी अर्बन क्लॅबला बोलवलं आहे. सगळं घर जे आहे पूर्ण डीप क्लीन करायचं आहे आणि तुम्ही बघू शकता किती धूळ झाली आहे. मी 1 महिना झाला मी डीप क्लीन केलीच नाही आहे. फक्त वरवर जे आहे ते पुसून घेत होते. तर शेवटी त्यांना मी बोलवलं कारण तसंच राहून जात होतं, वेळ नव्हता मिळत. नाहीतर मग बुकिंगसाठी डेट जी हवी होती ती मिळत नव्हती. आणि मी वीकडेमध्येच बुकिंग केलं होतं कारण सॅटर्डे संडे वीकेंडमध्ये कसं चिकू घरी असतो, परत खूप धूळ वगैरे उडते, त्यासाठी तो नव्हता पाहिजे मला घरी. आणि सकाळी तो स्कूलला गेला आणि टिफिन वगैरे करून झाला आहे, स्वयंपाक माझा करून झाला आहे. तर त्यांचीच मी वाट बघत होती. तर सकाळचं बोलवलं होतं मी 8 वाजता. 8 ते 1-2 वाजेपर्यंत होऊन जाईल वाटलं होतं मला, पण तेवढा वेळ नाही लागला, बराच वेळ लागला. मी तुम्हाला शेवटी दाखवेलसुद्धा टायमिंग. आणि आता मी तुम्हाला दाखवते विंडोवर. बघा तुम्ही, छोटे छोटे असे डाग आहेत आपले हातांचे, बोटांचे. परत जी विंडोमध्ये जी ग्रिल असते खाली, तर तिथेसुद्धा खूप धूळ बसलेली असते. परत फ्लोअरवरती पण डाग वगैरे झाले होते. त्यासाठी मी बघून घेतलं आधी कुठे काय आहे आणि म्हटलं तुम्हाला दाखवावं आधी कसं होतं आणि आत्ता कसं आहे. हे 4 जण आले होते आणि ह्यांना थोडा यायला उशीर झाला होता. 8:30 वाजता आले, हे अर्धा तास लेट आले. बहुतेक सकाळचं टायमिंग आहे त्यामुळे कदाचित. तर आल्यानंतर ते थोडा वेळ बसले, त्यांना पाणी वगैरे विचारलं, चहा वगैरे दिला आणि नंतर मग कामाला सुरुवात केली. तर पहिले त्यांचं म्हणणं होतं की दोन्ही बेडरूम आम्ही तुम्हाला करून देतो पूर्ण क्लीन. तर पूर्ण बेडरूममधलं जे सामान आहे ते मी किड्स रूममध्ये आणलं. तर पहिले 4 जणंसुद्धा मास्टर बेडरूममध्ये पूर्ण क्लीन करायला घेतलं. पहिले तर 2 जणं होते ते बाथरूममध्ये गेलेले सगळं डीप क्लीन करायला. आणि बाकीचे 2 आहेत तर ते एक जण वॉर्डरोब, फॅन वगैरे पुसत होतं आणि दुसरा जो आहे तो विंडो. अशा प्रकारे सगळी जणं जे आहे ती कामात बिझी झाली होती आणि आम्हाला बसायला होतं. किड्स रूम होतं, परत बाहेर हॉलमध्ये सुद्धा जागा होती. तर पहिले तर ते मास्टर बेडरूम आणि बाथरूम करून देत होते. तर जे वॉर्डरोब आहे त्याला ते स्क्रब करत होते आणि लॅमिनेट असल्यामुळे त्यांना मी सांगत होते की हळू करा, कारण त्याच्यावर मग स्क्रॅचेस वगैरे पडतात आणि मग ते नंतर दिसतं. आणि आता मी बनवते चहा, कारण आता एवढी कामं आहेत तर त्यांना पण थोडंसं फ्रेश वाटेल त्यासाठी मी चहा ठेवते आणि आमच्यासाठी सुद्धा ठेवते. तर संदीप पण होता घरी, कारण लक्ष द्यावं लागतं त्यासाठी. तर तो दुपारनंतर ऑफिसला जाईल, तोपर्यंत आम्ही लक्ष देत होतो. आणि फर्स्ट टाईम आम्ही त्यांना बोलवलं होतं अर्बन क्लॅबला, नाहीतर नेहमी आम्ही दोघं मिळून घरी डीप क्लीन करत होतो. आणि खूप काही वर्ष झाले नाही, 2-2.5 वर्षच झालेत, त्यासाठी तेवढं खराब काही झालेलं नव्हतं. जेव्हा आम्ही फर्निचर केलं होतं तेव्हा त्याने सगळं लिव्हिंग रूममध्येच बनवलं होतं. त्यासाठी लिव्हिंग रूममध्ये काही थोडेफार डाग आहेत फेविकॉलचे, तर ते बघून निघतात का. आणि किचनच्या ज्या स्टाईल आहेत ना त्या नेहमी घासत असते, त्यामुळे जास्त काही खराब झाल्या नव्हत्या. तर विंडो आणि परत फॅन वगैरे आहेत जे POP केले आहे त्याच्यामध्ये धूळ वगैरे जमा होते, तर ते सगळं क्लीन करायचं होतं. आणि इथे काही थोडेफार डाग वगैरे होते, तर त्यांच्याकडे केमिकल आहेत तर त्याने ते सगळं क्लीन करत होते. तर आता मी पटकन त्यांना चहा देते आणि आणि आम्हीसुद्धा पितो. तर माझा एक्सपिरियन्ससुद्धा सांगेल तुम्हाला मी कसा होता आणि किती चार्ज वगैरे त्यांनी घेतले तेही मी तुम्हाला सांगेल. बाथरूम जे आहे ते पूर्ण त्याने घासून घेतलं होतं आणि मॅट्रेस जे आहे ते ड्राय वॅक्यूम करून घेत होते. बाकी त्याने बेड वगैरे सरकूनसुद्धा सगळं साफ केलं बेडच्या खाली. आणि मॅट्रेस जास्त खराब नव्हतं झालेलं, कारण जास्त म्हणजे नवीनच आहे आता ते. आणि त्यावरती ना हे मी टाकते, ह्याला कवर बोलतात कवरच बोलतात. तर ते कवर टाकलं होतं. त्या आपल्याकडे लहान वगैरे मुलं असतात, काही सांडलं वगैरे असेल ना तर ते डायरेक्ट मॅट्रेसमध्ये जात नाही, त्या कवरला लागतं. त्यामुळे हे मॅट्रेस लवकर खराब होत नाही.
तर सगळं ते ड्राय वॅक्यूम करून घेत होते. बाथरूमचं पण होत आलेलं, बाकी दरवाजे आहेत ते सगळं म्हणजे त्याने खूप छान डीप क्लीन केलं. विंडो तर खूपच छान त्याने साफ केलेलं आहे. फ्लोअरवर जे आहे ते घासणीने स्क्रब करत होते, त्यानंतर त्या मशीने स्क्रब करत होते आणि दुसरा मग एका हाताने असं पुसून घेत होते कपड्याने आणि नंतर मग सुक्या कपड्याने पुसून घेत होते. तर असे 2-3 वेळा ते करत होते, त्यामुळे ना फ्लोअर खूप छान आणि चकाचक निघाले आहेत. आणि दुसरा जो आहे तो किचनमध्ये गेला, त्याने सगळं क्लीन करण्यासाठी. आमचा स्वयंपाक वगैरे करून झाला होता, तर तो काही भांडी वगैरे काही आपल्याला घासून देणार नाही. फक्त जे आहे ती सगळी भांडी काढणार आणि सगळे कॅबिनेट्स वगैरे आहेत ते क्लीन करणार. तर एकच व्यक्ती होता किचनमध्ये आणि दुसरे 2 आहेत ते किड्स रूममध्ये गेले होते सगळं क्लीन करण्यासाठी. आणि दुसरा जो आहे तो कॉमन बाथरूममध्ये गेला होता. तर असे 4 ठिकाणी होते. आणि जे काही कॅबिनेट्समधून त्याने सगळं सामान काढलं होतं, तर ते त्याने व्यवस्थित जसं होतं तसंच ठेवलं होतं. पण इकडे तिकडे थोडे डब्बे झाले होते, तर मी माझ्या पद्धतीने लगेच मी सामान सगळं जे आहे ते ठेवून दिलं. आणि तुम्ही बघू शकता किड्स रूममध्ये बेड जो आहे तो साईडला करून ते सगळं डीप क्लीन करत होते. आणि आता या ट्रॉली आहेत ना काढता येतात, पण त्यांना काढता येत नव्हतं. त्यासाठी ते ना व्हॅक्यूमने सगळं जे फ्लोअरवरचं आहे ट्रॉलीच्या खालचं, तर ते सगळं क्लीन करत होते. आणि त्यांच्याकडे माहिती नाही कोणतं स्प्रे होता का केमिकल होतं का काय, कोणतं लिक्विड होतं. तर कॉलिनची जी बॉटल असते ना त्याच्यात त्यांनी टाकलं होतं. पाण्यासारखं दिसत होतं, पण त्याच्याने खूप चकाचक सगळं निघत होतं. तर किचनचं तर चालूच होतं काम. आणि बाहेर जे आहेत एक जण आलं होतं, तर तो आहे ना डोर जे आहे ते फॅन ते सगळं क्लीन करत होते. आणि तुम्ही बघू शकता 1 वाजत आलं होतं, त्यांचा जेवणाचा सुद्धा टाईम झालेला. आणि बाहेर मी सोप्यावर अशी एक बेडशीट टाकली होती, कारण हे जे कवर आहेत ते मी नवीन आत्ताच टाकलेत, परत ते धुळीने परत खराब होणार त्यासाठी. आणि आता दुपारचे 1 वाजत आलेत, त्यांचा जेवणाचा सुद्धा टाईम झाला आहे. माहिती नाही त्यांनी टिफिन आणलेला का ते बाहेर जाऊन खाणार होते, मला काही माहिती नव्हतं. आणि आम्ही त्यांना विचारलं की जेवणाचा टाईम झालेला आहे, तर तुमच्यासाठी काही जेवण वगैरे मागवायचं तर कॅन्टीनमधून मागवून देतो. तर ते बोलले ठीक आहे. तर चौघांसाठी 4 डबे मागवलेले, ज्याच्यात होतं चपाती, भाजी, डाळ भात आणि लोणचं, पापड आणि थोडीशी कोशिंबीर. तर असं हे टिफिन होतं. असे 4 टिफिन होते. तर त्यांना मी दिलं, ते जेवले वगैरे. आणि त्यांनी आराम वगैरे काही केलेलं नाही. त्यांना विचारलं पण जेवण पुरलं वगैरे का, चांगलं होतं का, तर हो म्हटले, त्यांना आवडलंसुद्धा. आणि हे जेवणाचं वगैरे काही त्याच्यात इन्क्लूड नाही आहे. ते आपल्याला जर आवडत असेल खाऊ घालायला, आता एवढं काम करतात तर तेवढं तर आपण करायलाच पाहिजे. आणि टिप्स वगैरे शेवटी आपण देतो, तर ते आपल्यावर आहे द्यायचं की नाही. तर असे 4 टिफिन होते, त्यांना मी देते, म्हणजे संदीप देतो. आणि नंतर मग बाकीची जी कामं आहेत ती त्यांनी करायला घेतली. त्यांनी जरासुद्धा आराम केला नाही, लगेच कामाला सुरुवात केली. आणि परत त्यांना हे झाल्यानंतर दुसरीकडे सुद्धा जायचं होतं. तर किचनमध्ये जरा जास्त वेळ लागला त्यांना. आणि ह्या ज्या स्टाईल आहेत ना त्या त्यांनी पूर्ण घासून घेतल्या होत्या स्क्रबने, त्यामुळे एकदम स्वच्छ निघालेल्या. आणि हे जे कपाट आहेत त्यातली जी भांडी आहेत ती त्यांनी त्याच्या पद्धतीने कशी तरी ठेवली आहेत. मी नंतर व्यवस्थित ठेवेल. तर आता तुम्ही बघू शकता 2:30 होत आलेत. आणि आत्ता जे आहे लिव्हिंग रूम आणि पूजा रूम आहे ते करायला घेतलं त्यांनी. तर ह्याला बराच वेळ लागला त्यांना. जे चेअर आहे त्याला ड्राय वॅक्यूम करून घेत होते. जे पॅकेज आहे त्याच्यामध्येच ते इन्क्लूड होतं, नाहीतर शॅम्पूसुद्धा आपण करून घेऊ शकतो. पण मी ड्राय वॅक्यूमच सांगितलं होतं त्यांना करायला.
बाकी हे जे लायटिंग वगैरे आहे, लॅम्प आहे, हँगिंग लॅम्प आहे, तर त्यांनी ते तसंच साफ केलं होतं आणि त्याच्यावरनं डाग दिसत होते. त्यामुळे मी त्यांना सांगितलं की त्यातला जो बल्ब आहे तो काढून क्लीन करा, तो निघतो बल्ब. तर मग त्यांनी नंतर परत मग ते काढून क्लीन केलं आणि फॅन वगैरे तर खूप छान ते साफ करत होते. कुठेही असे डाग वगैरे नव्हते आणि त्यांना मी सांगितलं होतं की जी वॉल आहे ती व्हाईट कलरमध्ये आहे, ऑफ व्हाईट, त्यामुळे तुमचा चुकून हात वगैरे लागला तर त्याच्यावर डाग पडतील आणि ते निघणार नाही. त्यासाठी तेही त्यांना मी सांगितलेलं. आणि बाकी जे आहे, माझ्याकडे विनेगर वगैरे नाही आहे, नाहीतर पॉलिश वगैरे असेल ना तर मग प्रॉब्लेम होतं, कारण त्यांच्याकडे केमिकल असतात ते लावतात वगैरे. त्यासाठी लॅमिनेट होतं, त्यामुळे कोणतंही काही खराब वगैरे सामान झालेलं नाही आहे. आणि डायनिंग टेबल म्हणा किंवा हे कॉफी टेबल वगैरे आहे, सोफा, तर ह्यांना मी सांगितलं होतं की कोणतंही केमिकलने नका पुसू, फक्त थोडासा ओला कपडा करून पुसून घ्या. बाकी त्यांचं काम जे आहे ते चांगल्या पद्धतीने ते करत होते, प्रोफेशनलवाले होते. त्यामुळे पण आपल्याला लक्ष द्यावं लागतं, कारण कोणती वस्तू खराब होईल भीती असते. आपण एवढं फर्निचर वगैरे करतो, कोणतं केमिकल लागेल वगैरे म्हणून. आणि मी यांचे रिव्ह्यूज वगैरे वाचले होते. बाकी दुसरे पण होते, काही असे फ्रेंड्स वगैरे आहे, त्यांच्या घरी पण क्लिनिंगसाठी बोलवतात, तर त्यांची प्राईस थोडी हाय होती. आणि अर्बन क्लॅबची थोडी मला रिजनेबल वाटली आणि मला करायचंसुद्धा होतं एकदा डीप क्लिनिंग, कारण दिवाळीमध्ये शक्यच नाही झालं बोलवणं, कारण गणपतीच्या वेळेस खूप छान मी घरीच सगळं आम्ही दोघांनी मिळून केलं होतं. त्यामुळे आणि आत्ता सध्या डेट्स होत्या त्यांच्याकडे म्हणून ते बुक झालं, नाही तर दिवाळी गणपतीला तर शक्यच नाही, आपल्याला खूप लवकर बुकिंग करावी लागते. बाकी खर्च किती आला तर 2 BHK असल्यामुळे 5,500 रुपये असा खर्च आला. बाकी जेवण वगैरे आहे ते आपल्या मनाने आपण देतो आणि टिप्स वगैरे तर ते सगळे वेगळे. फक्त क्लिनिंगसाठी जे आहे ते 5,500 रुपये लागलेले आहेत आणि ऑनलाईन पेमेंटच आपल्याला करायचं आहे, कॅश वगैरे नाही. बाकी त्याने तुम्ही बघा, तुम्ही फ्रीजसुद्धा त्याने सरकवलं आहे आणि सगळं जे आहे ते स्क्रब करून घेतात. आणि ते सगळं सामान जे आहे ते त्यांचं ते घेऊन आलेत, आपल्याकडून कोणतंही सामान घेत नाही, कोणतंही क्लॉथ वगैरेसुद्धा घेत नाही ते पुसण्यासाठी. सगळं सामान ते घेऊन आलेत, फक्त घेत असेल तर पाणी, बाकी काहीच नाही. तर हॉलचं झालेलं आहे आणि आता ते शेवटी पूजा रूम करतात. ते बाथरूम वगैरे त्याने सगळं क्लीन केलं आहे. त्यांना जेवढं माहिती आहे ते सगळं काम करतात, एक वस्तू जी आहे ती पुसून घेतात. फक्त काही जे राहिलं ना तर आपल्याला आठवण करून त्याच्याकडून करून घ्यायचं. जसं की त्यांनी आहे ना POPमध्ये जे आहे व्हॅक्यूम करून घेतलं नाही, कारण त्याच्यातसुद्धा धूळ असे जाळे वगैरे जमा होतात, तर ते सुद्धा मी त्यांच्याकडून करून घेतलं. त्यांना सांगितलं की पूजा रूममध्ये जे आहे ते व्हॅक्यूम केलेलं नाही आहे, त्यामुळे त्याच्यात धूळ जमा होते, तर त्यांनी ते ड्राय व्हॅक्यूमसुद्धा करून घेतलं. आणि आता मी तुम्हाला माझा एक्सपिरियन्स सांगते की कसा होता. तर त्यांनी एक वस्तू जी आहे ती काढून साफ केलेली आहे आणि कुठेही असं काही खराबी किंवा कुठेही डाग वगैरे लावला आहे किंवा काही तोडफोड काहीही केलेलं नाही. खूप छान पद्धतीने त्यांनी केलेलं आहे आणि सगळं सामान जे आहे ते स्वतः घेऊन आलेले आहे. आपल्याला फक्त जेवण, पाणी वगैरे किंवा चहा वगैरे आपल्याला द्यायचं आहे, ते आपल्यावर डिपेंड आहे की द्यायचं की नाही. आता एवढं आपण करून घेतो त्यांच्याकडून काम, तर थोडी माणुसकीच्या रीतीने आपण तेवढं तरी करायलाच पाहिजे. बाकी त्याने पूर्ण घर, बाथरूम, चारी गॅलरी सगळं क्लीन केलं, फक्त पूजा रूम क्लीन नाही केलं. हे त्याच्याकडून फक्त मी करून घेतलं आहे. त्यांना म्हटलं त्या ओमच्या जाळीमध्ये ना थोडीशी धूळ जमा होते, त्यामुळे तुम्ही फक्त तिथे ड्राय व्हॅक्यूम करून द्या. जी धूळ वगैरे आहे ती व्हॅक्यूम पूर्ण खेचून घेईल, तर ती त्याने फक्त तेवढं करून दिलं. बाकी पूजा रूमचं त्याने काहीही केलेलं नाही आणि मीही सांगितलं नाही करायला, कारण ते त्याच्यात इन्क्लूडच नव्हतं. त्यामुळे बाकी तुम्ही बघा, स्क्रबने हाताने असं स्क्रब करून घेतात ते आणि नंतर मग मशीनने स्क्रब करतात ते फ्लोअरला. नंतर वायपरने पूर्ण जे पाणी आहे ते काढून घेतात ते आणि नंतर सुक्या कपड्याने पुसून घेतात ते. तर ही 3 प्रोसिजर आहेत ते फ्लोअरवर करतात ते, त्यामुळे फ्लोअर खूप छान आणि चकचकीत निघालेत. काही डाग आहेत, त्यांना मी म्हटलं हे काढून बघा, तर ते म्हटले निघत नाही आहे. त्यांनी केमिकलने सुद्धा ट्राय केलं, तर ते बोलले हळूहळू निघेल. तरी पण बऱ्यापैकी काही डाग होते फ्लोअरवरती, तर ते सगळे निघालेले आहेत. आणि शेवटी मग त्यांनी बाथरूम क्लीन केलं शेवटी जाताना. आणि आता बघा 3:30 वाजलेत, तर त्यांना वाजले होते 4, तर ते आले होते 8:30 वाजता आणि 4 वाजता गेले ते. तर त्यांना असे 7 तास लागले होते आणि त्यांना आता दुसरीकडे सुद्धा जायचं होतं.
तर माझा एक्सपिरियन्स असा की त्यांनी खूप छान साफ केलं, बाकी कोणतंही नुकसान नाही केलं. छान होता आणि खूप भारी आणि फ्रेश वाटत होतं. एकदम क्लीन वाटत होतं घर, प्रसन्न वाटत होतं. एक वस्तू जी आहे ती साफ झाली होती. आपण कितीही स्वतः घरी केलं ना, तर त्यांच्या करण्यामध्ये, प्रोफेशनलमध्ये आणि आपल्यात थोडा फरक असतो. आणि गणेश चतुर्थीला म्हणा किंवा दिवाळीला कधी मला जेव्हा वाटेल तेव्हा मी नक्कीच ह्यांना बोलवणार, कारण खरंच खूप छान त्यांनी सफाई केली. मी तरी खूप थकून जायची जेव्हा साफ करायची पूर्ण तेव्हा. पण बघा तुम्ही किती छान त्यांनी साफ केलं आहे. विंडो जे आहेत त्यातून क्लिअर बाहेर दिसत होतं. एवढं छान त्यांनी विंडो जे आहेत ते क्लीन केले होते. सगळंच छान केलं होतं. पण असं नाही आहे की ते करून गेल्यानंतर मला काहीच काम नव्हतं. नंतर मला बरीच कामं होती. सगळे बेडशीट, कुशन कवर, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मला क्लीन करायच्या होत्या. डोअरमॅट्स, बाथरूम मॅट्स सगळं, कारण ते आपल्याला नंतरच करावं लागणार. तर ह्या सगळ्या गोष्टी मला क्लीन करायच्या होत्या. माझ्या पद्धतीने सगळी जी भांडी आहेत ती परत व्यवस्थित लावायची होती. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. तोपर्यंत बाय.